नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे किडनीचे विकार आणि त्यावरती असणारे विश्वामृत उपचार. आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षात विविध कारणांमुळे किडनी फेल्युअरचं प्रमाण आपल्याला समाजात वाढलेलं दिसतंय, ज्याच्यामध्ये डायबेटीस म्हणजेच मधुमेहासारखा आजार आहे, त्याच्यामुळे होणारं किडनी फेल्युअर आहे, किंवा विविध प्रकारचे औषधोपचार जे मॉडर्न मेडिसिनमध्ये खास करून पेन किलर्स घेतली जातात संधिवातासारख्या आजारासाठी. ह्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारच्या इतरही आजारांमुळे किडनी फेल्युअरचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतंय. ह्याच्या व्यतिरिक्त किडनी स्टोन सारख्या आजारावरती किडनी स्टोन काढून टाकण्याची ट्रीटमेंट तर आहे, पण मुतखडे किंवा किडनी स्टोन्स पुन्हा होऊ नयेत ह्याच्यासाठी कुठलेही उपचार आपल्याला आज मॉडर्न मेडिसिनमध्ये दिसत नाहीत. ह्याच्या व्यतिरिक्त प्रोस्टेट सारखा आजार आहे, किंवा किडनी, ब्लॅडर आणि प्रोस्टेटचा कॅन्सरही आहे. मूत्रमार्गातून होणारा वारंवार रक्तस्राव किंवा पू जाणं म्हणजेच युरिन इन्फेक्शन्स आहेत वारंवार होणारी. अशा दीर्घकालीन आजारांसाठी आज संपूर्ण जग आयुर्वेदाकडे आशेचा किरण म्हणून बघत आहेत, कारण ह्या रोगांवरती कायमस्वरूपी जर का उपचार करायचे असतील तर आपल्या अर्थातच एक आशेचा किरण आहे विश्वामृत उपचार. आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित असणारे हे विश्वामृत उपचारामुळे आज किडनी विकार हे संपूर्णतः बरे होऊ शकतात हे सप्रमाण सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणूनच ह्या विषयावरती चर्चा करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज श्री समीर गोविंद जमदग्नी यांना आपण आजच्या कार्यक्रमात खास करून आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार सर. आज वेगवेगळ्या प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी संपूर्ण जग हे आयुर्वेदाकडे एक आशेचा किरण म्हणून बघत आहे, आणि हे सप्रमाण सिद्धही झालेले आहे बऱ्याच प्रकारच्या आजारांमध्ये. खास करून किडनीचे विकार जेव्हा आपण चर्चेला घेतो तेव्हा सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं तर किडनी फेल्युअर किंवा किडनी स्टोन सारखे कॉमन आढळणारे आजार, किंवा पण ह्याच्या व्यतिरिक्त कॅन्सर किंवा कर्करोगाचं प्रमाणही ह्या आजारांमध्ये खूप आहे. सर्वप्रथम मला आवर्जून हे समजून घ्यायला आवडेल की 5 व्हायटल ऑर्गन जे म्हणतो मॉडर्न मेडिसिनमध्ये, ज्याच्यामध्ये हृदय आहे, मेंदू आहे, फुफ्फुस आहेत, यकृत आहे किंवा लिव्हर आहे, आणि त्याचप्रमाणे वृक्क किंवा किडनी किंवा मूत्रपिंड ज्याला म्हटलं जातं, हा सुद्धा एक व्हायटल ऑर्गन आहे ज्याच्यामध्ये शरीरातले त्याज्य घटक हे बाहेर टाकले जातात. आणि ह्याला जेव्हा आजार होतो अर्थातच तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसतोच. आयुर्वेदीय संकल्पना ही काय आहे किडनीविषयी किंवा वृक्क म्हणूया किंवा मूत्रपिंड म्हणूया याविषयी आम्हाला सर्वप्रथम सांगा. कसं आहे, लघवी तयार होण्याची जी प्रक्रिया आहे, मूत्रोत्पत्तीची प्रक्रिया आहे, ती आधुनिक शास्त्र हे वृक्कामध्ये धरतं, परंतु आयुर्वेद मात्र त्याच्या बाबतीत वेगळा विचार सांगतो. मोठ्या गड्याचा जो सुरुवातीचा सिकम नावाचा जो भाग आहे, मळ तयार होतो, पुरी झरा कला म्हणून एक अस्तर सांगितलंय किंवा आवरण सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी मूत्रोत्पत्ती आयुर्वेदाने पहिल्यांदा धरलेली आहे. आणि नंतर ती शतशः नाड्याच्या वाटे बस्तीचं आपूर्ण करताना वृक्क हे बस्ती शीर्ष या पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. दुसरं महत्त्वाचा भाग असा आहे की वृक्काची उत्पत्ती किंवा तयार होण्याची जी घटना आहे ती आधुनिक शास्त्र जसं तिन्ही जर्मिनल लेअरमधनं सांगतं तसं आयुर्वेदाने मात्र तसं सांगितलेलं नाही. आयुर्वेदाचा विचार करण्याचा भाग वेगळा आहे. चांगल्या पद्धतीचं उत्तम कफ, चांगल्या पद्धतीचं उत्तम रक्त आणि चांगल्या पद्धतीचं उत्तम मेद हे 3 घटक जर असतील तर वृक्क हे चांगलं राहू शकतं. आणि आमाशयस्य स्नेहा वृक्को पुष्यति असं एक संस्कृत सूत्र आहे. म्हणजे आमाशयामधला जो स्नेह आहे त्याचं पोषण हे वृक्क करत असतात, कारण ते मेद वह स्रोतस म्हणून जे सांगितलं किंवा जिथं फॅट तयार होतं त्याचं पहिलं कारण किंवा पहिलं मूलस्थान जे आहे ते वृक्क म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं लक्षात घ्या की कोणत्याही माणसाला वृक्काचा कोणताही आजार झाला, एस्पेशली किडनी फेल्युअर झालं की त्याचा संबंध हा पहिल्यांदा जठराशी असतो. तिथं पहिल्यांदा पित्त भरपूर वाढतं, ते पित्त आम्लपित्त जिरतं, परिणामशील किंवा अल्सरसारखे त्रास यातनं होतात, आणि नंतर त्या लोकांना किडनी फेल्युअर होतं असं दिसून येतं. आणि ॲस्पिरिनसारखे जे पदार्थ आहेत की ज्याच्यामुळे पेन किलिंग केलं जातं, अशांचा परिणामसुद्धा त्या जठरावरती पहिले येतो आणि नंतर किडनी फेल्युअर होतं. तर हे लक्षात घ्या की वृक्क एके ठिकाणी पॅरायोटेल गटरमध्ये पोटामध्ये ठेवलेलं आहे, परंतु जठर जे आहे ते वेगळ्या ठिकाणी आहे, आणि तिथं त्याचा परिणाम जो आहे तो विषांशांचा झाला औषधांच्या की त्याचा परिणाम जो आहे तो वृक्कावरती येतो. म्हणजे थोडक्यात असं आहे की मोठ्या आतड्यात होणारं पचन, मळ तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती, आणि जठरातलं पचन ह्याचा खूप जवळचा संबंध वृक्काच्या सगळ्या आजारासाठी असतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हा आयुर्वेदाचा आणि आधुनिक शास्त्राचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तिथं या आजाराचं साध्यासाध्याचं हे बदलत असतं. येस, आपण म्हणजे ही फार महत्वाची संकल्पना आहे, आयुर्वेदीय संकल्पना आहे. आपण आज किडनीच्या आजारांविषयी बोलत आहोत, तर किडनी फेल्युअर हा एक म्हणूया गेल्या काही वर्षात समाजात खूप आपल्याला वाढलेलं प्रमाण दिसतंय. रुग्णांचं डायलिसिसची सेंटर्स सगळीकडे निर्माण झालेली आहेत, आणि
म्हणजे की कधी कधी हा उपचारांचा त्रास रुग्णाला जास्त होतो डायलिसिस सारख्या, आणि हे रुग्ण खरोखर म्हणजे की एक वेदना तर आहेच, पण त्याचप्रमाणे संपूर्ण शारीरिक म्हणूया आजाराला सामोरे जात असतात, कारण ह्याचा संपूर्ण परिणाम शरीरावरती दिसत असतो. भूक मंदावलेली असते अशा रुग्णांची. तर किडनी फेल्युअर हा जो घटक आहे किंवा हा जो आजार आहे, ह्याच्यासाठी आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये काय उपचार उपलब्ध आहेत आणि एकंदरीतच ह्या रुग्णांची मॅनेजमेंट कशा रीतीने केली जाते, निदान कसं केलं जातं, उपचार कसे केले जातात, काय सांगता येईल? बरोबर आहे. कसं आहे, क्रिएटिनिन लेवल वाढले किंवा किडनी प्रोफाईल जी आहे ती होपलेस झाली की किडनी फेल्युअर असं आधुनिक शास्त्राचं निदान असतं. पण वैद्याचं प्रत्येक तसं असेल असं नाहीये. बऱ्याच लोकांना कसं होतं, चेहऱ्यावरती सूज असते, पायावरती सूज असते आणि दम लागत असतो, तर त्याचं निदान आयुर्वेदानुसार श्वास हे होऊ शकतं. बऱ्याच लोकांना असं होतं की चालताना उठताना दम लागतो, त्याच्याबरोबर चक्कर येत असते, अंगातलं रक्त कमी झालेलं असतं, तर त्याला वातज पांडू नावाचा विकार आहे, त्याच्यामध्ये ही लक्षणं दिसतात. आम्ही ते निदान करतो. बऱ्याच वेळेला आम्लपित्त झालेलं असतं आणि ते जिरून नंतर मग किडनी फेल्युअर सारखी लक्षणं किंवा तसे रिपोर्ट आलेले असतात, तर आम्ही आम्लपित्ताकडे पहिले लक्ष देतो. म्हणजे आयुर्वेदामध्ये किडनी फेल्युअर हे निदान घेऊन आलेल्या रुग्णाचं निदान हे किडनी फेल्युअरच होईल असं काही नाहीये. आणि ते आम्ही नाडी परीक्षा करून पहिल्यांदा ठरवतो. त्याचे रिपोर्ट जे आहेत ते सगळ्यात नंतर बघितले जातात. आयुर्वेदाच्या पद्धतीने पहिल्यांदा दर्शन, स्पर्शन आणि प्रश्नन या पद्धतीने आपण त्याचं निदान करतो. आणि जो आजार असेल तो ट्रीट करायला सुरुवात केली की मग क्रिएटिनिन जी लेवल जी आहे ती कमी जास्त जरी राहिली तर त्या रुग्णाचा सगळा जो आयुष्याचा आलेख आहे तो जसाच्या तसा तो व्यवस्थित जगू शकतो. ही महत्त्वाची बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी बस्ती चिकित्सा आहे, अंगाला लेप लावण्याचे काही उपचार असतात, त्याच्याबरोबरीनं जलौकाचरण म्हणून एक प्रकार आहे, नंतर अवगाह सेवन म्हणून प्रकार आहे. अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट आम्ही त्या रुग्णाच्या पहिल्यांदा जे काही निदान झालेलं आहे त्याच्या अनुरोधाने पोटातल्या ट्रीटमेंट सहित करत असतो. ओके, म्हणजे हा एक महत्त्वाचा भाग आहे. निदानामध्ये सर अर्थातच सर्वच प्रकारच्या आजारांमध्ये नाडी परीक्षेचं महत्त्व आहे विश्वामृत चिकित्सालयामध्ये, पण खास करून किडनीच्या आजारांमध्ये नाडी परीक्षेचं काही महत्त्व आहे का? खूप महत्त्व आहे, कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या रुग्णाला माहीत नसतात आणि वैद्याला त्या जाणून घ्यायच्या असतात. पास्ट हिस्ट्रीमध्ये जे आजार आहेत ते सगळे लक्षात घेतले तरी ती संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी शर्यत कशी घडलेली आहे हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळा लोक अशी पेन किलर्स घेत असतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या वृक्कावरती आलेला असतो, तर मग ती पॅथॉलॉजी वेगळी असते, त्याची औषधं वेगळी असतात. नाडी परीक्षा केल्यानंतर रुग्णाचं आता आपण टीव्हीवरती हे बघू शकतोय की नाडी परीक्षा तिथं चाललेली आहे, ही नाथ नाडी परीक्षा आहे. आणि यावेळेला रुग्णाच्या मनातल्या ज्या भावना आहेत, रुग्णाच्या शरीरातले आजार जे आहेत त्याचा परिणाम त्याच्या हृदयावरती किंवा त्याच्या रक्तदाबावरती जो येत असतो त्याचा साक्षात संबंध जो आहे तो आपल्या वैद्याच्या हाताला, त्याचा स्पर्शाला या गोष्टी जाणू शकतात. आणि मग नंतर या अनुभूतीचा विषय असल्याकारणे शब्दामध्ये हे अभिव्यक्त करता येणार नाही, परंतु आपल्याला आजार नक्की कुठं आहे, कुठून सुरुवात झालेली आहे आणि नंतर त्याचा वृक्कावरती परिणामाला हे समजू शकतं. आणि त्या अनुरोधाने औषधं दिल्यानंतर बऱ्याच लोकांना डायलिसिस करायला लागत नाही किंवा आपण ते टाळू शकतो किंवा त्याची फ्रिक्वेन्सी आपण कमी करू शकत असतो. तर हे नाडी परीक्षेचं महत्त्व जे आहे ते वाखाणण्यासारखं आहे. येस सर, अर्थातच निदान केल्यानंतर उपचार ठरवत असताना इको मेडिसिन किंवा ताज्या वनस्पतींचा वापर खास करून विश्वामृत चिकित्सालयामध्ये होतो आणि ज्याचा खूप चांगला परिणाम आणि चटकन परिणाम दिसतो रुग्णांच्या शरीरावरती. काय सांगता येईल विषयामध्ये? इथं काही वनस्पती आणलेल्या आहेत, तेव्हा माझ्यामध्ये बघणं हे जास्त इष्ट आहे तेवढ्यासाठी. तर इथं ही सगळ्यांना परिचित अशी वनस्पती असेल. आता श्रावण महिना झाला आणि त्याच्यात बऱ्याच लोकांनी आता घरी सत्यनारायणची पूजा केलेली असेल तर कडेला चारी बाजूला आपण त्या चौरंगाच्या ही वनस्पती लावतो, ती म्हणजे कदली किंवा केळ. तर ह्या केळाच्या खाली हा जो गड्डा दिसतो त्याच्यातून एक क्षार आपल्याला काढता येतो, कदली क्षार असं त्याला म्हणतात. तर या केळीच्या सोपाचा रस किंवा केळीच्या कांद्याचा रस काढायचा आणि त्याच्यामध्ये समभागामध्ये तूप घालायचं गाईचं चांगलं, आणि ते पोटामध्ये जर घेतलं गेलं तर हा जो संयोग आहे तो फक्त मूत्रमार्गातूनच बाहेर पडू शकतो. एस्पेशली स्त्रियांना याचा खूप चांगला उपयोग होतो आणि क्रिएटिनिनची लेवल कमी येण्यासाठी हे अतिशय उत्कृष्ट घरगुती औषध म्हणून आपल्याला वापरता येऊ शकतं. पहिल्या अवस्थेतल्या वृक्काच्या रुग्णांना हे खूप उपयोगी पडतं. हेच औषध जे आहे त्याच्याबरोबर चंद्रप्रभा वटीसारखं किंवा हजरल येऊद म्हणून एक चूर्ण मिळतं, एका दगडाचं ते तयार केलेलं चूर्ण असतं. ते जर पोटामध्ये दिलं गेलं तर मूतखडे जे असतात ते किडनीमधले किंवा ब्लॅडरमधले किंवा युरेटरमधले हे पडण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. दुसरी इथे एक छोटीशी वनस्पती आहे, हिला पुनर्नवा असं म्हणतात. ही वनस्पती जी आहे तिला पुन्हा नवम याती येते, म्हणजे दर पावसाळ्यामध्ये ही वनस्पती तरुण होते. त्यामुळे वयस्थापन किंवा तरुणपण टिकवण्यासाठी सुद्धा ही वनस्पती उपयोगी पडते. ह्याच्यावरच तुम्ही लक्षात घ्या की ज्यांचं वृक्क आकाराने लहान व्हायला लागलेलं आहे, ज्यांचं वृक्क जे आहे ते काम व्यवस्थित करेन असं व्हायला लागलेलं आहे, किंवा ज्यांना हॉर्सशू किडनी आहे, ज्यांना कंजेनायटल काही ॲनॉमलीज किडनीमध्ये आहेत, अशा लोकांना हे औषध जर वापरलं गेलं तर त्याचं
तरुणपण टिकणं त्या अवयवाचं हे यांनी शक्य होतं. या वनस्पतीच्या पानांचा रस जो आहे तो रोज सकाळी आणि संध्याकाळी 2-2 चमचे एवढ्या प्रमाणामध्ये जर जिऱ्याबरोबर घेतला गेला तर वृक्काचं आरोग्य हे अतिशय उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने टिकवता येतं. म्हणजे हे खरोखर एक पुनर्नवा आणि केळीचा कांदा, खालचा कंद म्हणूया, हे फार 2 महत्वाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही चूर्ण आणि आहे? अगदी नक्की आहे. आता वृक्काच्या संबंधात जो गुण असतो त्याच्यासाठी इथं एक सगळ्यांना माहीत असलेली वनस्पती आहे किंवा वेलदोडे असं आपण याला म्हणतो. ह्याच्यात सुद्धा 2 प्रकार असतात, छोटा वेलदोडा आणि मोठा वेलदोडा. तर ह्याची खासियत अशी आहे की आम्ही ज्यावेळेला ह्या किडनी फेल्युअरच्या लोकांचा अभ्यास केला तेव्हा त्यांची वेगवेगळी लक्षणं दिसतात. अंगारची सूज असते, मळमळते, फोडणीच्या वासाने मळमळतं, उलट्या होतात, वजन कमी होतं, त्याच्याबरोबर रक्त कमी होतं, क्रिएटिनिनची लेवल वाढते. ह्या सगळ्या लक्षणांच्या मधली कॉमन काही औषध आम्ही ग्रंथातून शोधून काढायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा वेलदोड्याचा भाग हा अत्यंत अनेक वेळेला वापरला गेलेला आहे असं लक्षात आलं. आणि म्हणून आम्ही एलाद्यरिष्ट किंवा ह्याच्यापासून तयार केलेले एक असव आहे एलाद्यरिष्ट म्हणून, ते लोकांना वापरायला सुरुवात केली. तर त्याचा सर्वंकष परिणाम ह्या लोकांच्यावरती येतो. त्यांची भूक वाढते, त्यांची सूज कमी होते, क्रिएटिनिन लेवल त्यांची कमी यायला सुरुवात होते आणि चेहऱ्यावरती तजेला येतो, श्वास लागणं कमी येतं. अशा बऱ्याच चांगल्या पद्धतीचा जो भाग आहे तो या वेलदोड्याच्या सहाय्याने आपल्याला करून घेता येतो. एस्पेशली तरुण मुलांच्या मध्ये आणि मुलींच्या मध्ये तर हे खूप अप्रतिम उत्तम उपयोगी पडणारं असं औषध आहे. दुसरी एक वनस्पती इथं आहे, गोक्षूर म्हणून ही वनस्पती आहे. आणि गोखरूचे काटे तुम्हाला सगळ्यांना सराटे या नावाने माहीत असेल, खेड्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल, गायीच्या खोराला हे लागतात काटे म्हणून याला गोखरू असं म्हटलं गेलेलं आहे. तर ह्याचे संस्कृत गुणधर्म जर आपण बघितले तर गोक्षूर हा स्वादुकृत बस्ती शोधन हा विपाको भ्रूणो वृक्षा पुष्टी दश्यास्मरी हरहा असं सांगितलेलं आहे. तर बस्तीचं विशोधन करणारी ही वनस्पती आहे आणि ह्याचा वापर जर केला गेला तर वृक्काच्या संबंधीचे आजार होऊ नये ह्याच्यासाठी ही वनस्पती आधी वापरता येऊ शकते. म्हणजे ज्यांना ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, ज्यांना ॲस्पिरिन सारखी काही पेन किलर सुरू आहेत त्या लोकांनी तरी याचा काढा घेणं हे सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे किडनीचं फेल्युअर होण्याच्या पासून त्यांना परावृत्त करता येऊ शकतं. तर लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर हे लक्षात घेतलं तर ह्या वनस्पतीचं महत्व हे अनन्यसाधारण आहे आणि माळ रानात ती कुठेही वनस्पती उगवते. शेजारच्या वैद्याच्याकडे जाऊन तुम्ही याची माहिती घेऊ शकता आणि त्याचा वापर तुम्ही करू शकता. गोखरू हा एक मला वाटतं अतिशय महत्वाचा भाग होता. येस सर. ही दुसरी एक कासनी नावाची बी आहे आणि या कासनीचा अल्कोहोलमध्ये तयार केलेला एक्स्ट्रॅक्ट किंवा पाण्यामध्ये तयार केलेला जो अर्क आहे ना किंवा रावणकृत अर्क प्रकाश म्हणून एक ग्रंथ आहे, त्यामध्ये ज्या पद्धतीने अर्क काढायला सांगितले तसे ह्याचा अर्क काढायचा आणि हे क्रिएटिनिन लेवल कमी येण्यासाठी हे औषध खूप उपयोगी आहे. साधारण 40 ml सकाळी आणि 40 ml संध्याकाळी असं हे जर पोटामध्ये दिलं गेलं, अर्काचं प्रमाण दिलं गेलं तर त्या रुग्णाच्या क्रिएटिनिन लेवलमध्ये खूप चांगला परिणाम होतो. येस, आपण बघितलं की कशा रीतीने विविध प्रकारच्या ताज्या वनस्पती आणि त्याचप्रमाणे काही चूर्ण ही संपूर्णतः किडनी फेल्युअर पासून आपल्याला मुक्ती देऊ शकतात. आपण अर्थातच याविषयी चर्चा चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रेयांचं स्वागत. आपली या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती किडनीचे आजार आणि म्हणजेच खास करून किडनी फेल्युअर आणि किडनी स्टोनवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज श्री समीर गोविंद जमदग्नी आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं की कशा रीतीने आयुर्वेदीय संकल्पना आहे एकंदरीतच मूत्रपिंडाच्या काम करण्याची आणि त्याचप्रमाणे किडनीचे आजार जे आहेत विविध प्रकारचे त्याविषयीची आणि ताज्या वनस्पतींचा वापर आपल्याला किडनी फेल्युअर पासून मुक्ती देऊ शकतो. आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. आपल्याला किडनीचे विविध आजार, मग त्याच्यामध्ये किडनी फेल्युअर आहे, किडनी स्टोन सारखे आजार आहेत, प्रोस्टेट सारखा आजार आहे, किडनी ब्लॅडर किंवा प्रोस्टेटचा कॅन्सर आहे, युरिन इन्फेक्शन्स आहेत किंवा विविध प्रकारचे इतरही लघवीच्या किंवा मूत्रमार्गाच्या आजारांसाठी आपण जरूर पुढील फोन नंबरवरती फोन करू शकता. आपण संपर्काचे नंबर जरूर टिपून घ्या आणि आपले प्रश्न जरूर विचारा. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, किडनी फेल्युअर विषयी आपण आता ताज्या वनस्पती कशा वापरल्या जाऊ शकतात मार्गदर्शन केलं. ह्याच्या व्यतिरिक्त जाऊन पुढे काही उपचार उपलब्ध आहेत का? बऱ्याच लोकांना असं होतं की श्रंकन किडनी असा रिपोर्ट येतो, म्हणजे किडनीचा आकार हा लहान झालेला असतो आणि ते वाढवणं हे महाकर्म कठीण आहे, हे आयुर्वेदालाही मान्य आहे. परंतु काही आयुर्वेदीय औषध असे आहेत की त्याच्यामध्ये किडनीचा आकार वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करता येऊ शकतात. तर इथं मी एक छोटा प्राणी आणलेला आहे, तुम्हाला सगळ्यांना याच्यामध्ये दिसत असेल. या बाटलीमध्ये जे तरंगताना दिसत आहेत त्या जळवा आहेत आणि या जलौका ज्या आहेत त्या नाभीच्या दोन्ही बाजूला आणि पाठीच्या बाजूला पॅरोटिड गटरमध्ये जिथं किडनीज असतात त्या ठिकाणी जर आठवड्यातून एकदा इथं जलौकाचरण जर करायला सुरुवात केली, त्या मनुष्याचं HB किती आहे पहिल्यांदा बघून घ्यावं आणि त्या पद्धतीने जर ह्याची सुरुवात केली तर 1 स्क्वेअर फूट अंतरातलं रक्त ही जलवा जी आहे ती शुद्ध करायला लागते. आणि आईच्या पोटात गर्भ वाढताना ज्या पद्धतीची व्हॅस्क्युलॅरिटी किंवा रक्ताची जो पोत असतो तो त्या ठिकाणी येतो आणि वृक्क पुन्हा बारीक होण्याची प्रक्रिया ही थांबते. याचबरोबर ती माशापासून आणि बेलफळापासून तयार केलेले एक तूप आहे, त्याला अनुपघृत
असं आम्ही म्हणतो, त्याची बस्ती देणं आणि पोटामध्ये ते देणं यांनी किडनीचा आकार जो कमी होतोय तो वाढवता येऊ शकतो. हे बोलतो एवढं सहज शक्य नाहीये, पण मागं लागल्यानंतर अशक्य आहे असंही नाहीये. त्याच्याबरोबरीनं सर्वतोभद्र रस नावाचं एक औषध आहे, ते औषध ह्या आजारासाठी खूप उत्तम उपयोगी पडतं. ह्याच्या बरोबरीने दुसरं इथे एक द्रव्य आणलेलं आहे, एक पदार्थ आणलेला आहे, तो या वाटीमध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसेल. तर ही मुलतानी माती आहे. मुलतानी माती किंवा गोपीचंदन माती जी आहे ती ज्यांचं वृक्क खराब झाले अशा लोकांनी संपूर्ण अंगाला त्याचा लेप करावा आणि तो सकाळी लेप केल्यानंतर साधारण 3 तास ठेवायचा. लेप जितका जाड लावू तेवढा त्याचा परिणाम चांगला येतो आणि मग नंतर त्या माणसाला गार पाण्याने आंघोळ घालायची. तर वृक्काच्या आजारासाठी हे अप्रतिम उपयोगी पडणारं औषध आहे. याच्या बरोबरीने अवघा स्वेद नावाचा एक डुमण्याचा प्रकार जो आहे, म्हणजे टबमध्ये भरपूर काढा तयार करायचा. दशांगागद नावाचं एक विषाचं औषध सांगितलेलं आहे त्याचा, आणि त्याच्यामध्ये रुग्णाला 10 ते 15 मिनिटं जर बसवलं गेलं तर मग त्याच्या शरीरातल्या क्रिएटिन लेवलवरती त्याचा निश्चित चांगला परिणाम दिसतो. तुम्ही असं लक्षात घ्या की परमेश्वराला हे माहिती आहे की वृक्क खराब झाल्यानंतर आता शरीराची घाण बाहेर टाकण्याची कपॅसिटी जी आहे ती कमी झालेली आहे. तर अशा वेळेला मळ जो आहे तो जर पातळ केला गेला, पुरुष किंवा विष्ठा ज्याला म्हणतो आपण, आणि त्यासाठी विरेचनाचा वापर केला गेला, घाम शरीरातनं जास्ती आणला गेला तर शरीराची विषय ही 2 ह्या पद्धतीने बाहेर काढता येऊ शकतात. आणि असं केल्यानंतर जे अनड्यू लोड आलेला आहे किडनीवरती ते कमी करता येतं, किडनीला विश्रांती मिळू शकते. यावेळेला मसाल्याचे पदार्थ पूर्ण बंद केले, मांसाहार पूर्ण बंद केला आणि जर व्यसनं बंद केली गेली तर वृक्काच्या आजारामध्ये आणि त्याचा आकार जो बारीक झालेला आहे त्याच्यावरती आपण नक्की चांगला परिणाम घेऊ शकतो. म्हणजे हा एक अतिशय महत्त्वाचा भाग होता आपण जो ऐकला. ह्याच अनुषंगाने सर, मुतखडे किंवा किडनी स्टोन हा एक दुसरा कॉमनली आढळणारा असा आजार आहे. मुतखडे काढून तर टाकता येऊ शकतात, पण मुतखडे बनण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी कुठेही मॉडर्न मेडिसिनमध्ये औषध नाही. तर कारण आणि मग वारंवार ह्या रुग्णांना त्रास होत असतो आणि कधी कधी मग हे रुग्ण किडनी फेल्युअरमध्ये सुद्धा जाऊ शकतात. तर ह्या संदर्भात आपल्याला काय मार्गदर्शन आहे? मुतखडा झालेल्या लोकांनी एक प्रत्यक्ष लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की त्यांनी पाणी जर बोरचं वगैरे असेल आणि ते जड पाणी असेल तर ते टाळायला पाहिजे. पहिल्यांदा काही संक्षिप्त हा क्रियायोग निदान परिवर्जनम, जे कारण आहे त्या आजाराचं काढायचं. दुसरं म्हणजे स्थूलपणा किंवा मूळव्याध असणं हे मुतखडे होण्याला एक कारण असतं. किंबहुना आयुर्वेदामध्ये कफज, अर्श किंवा मूळव्याध जी आहे त्याच्यात आश्मरी हे लक्षण सांगितलेलं आहे. तर मूळ आजार हा आश्मरी नसतो. जेव्हा वारंवार तुम्हाला मुतखडे होतात त्यावेळी तुम्ही साप सोडून भुई थोपटत असता आणि ते टाळणं हे गरजेचं आहे. त्यामुळे चांगल्या वैद्याकडे जावं, त्याच्याकडनं पहिले निदान करून घ्यावं. स्थूलपणा असेल तर तो कमी करावा, त्याच्याबरोबर अर्श किंवा मूळव्याध असेल तर ती कमी करावी, की मूतखडे होण्याची प्रक्रिया आपोआपच थांबायला लागते. खूपच मोठे मूतखडे झालेले आहे तर मग तो धन्वंतरीचा अधिकार आहे, म्हणजे तिथं शस्त्रकर्मच करणं हे गरजेचं असतं. परंतु वारंवार खडे उत्पन्न होत आहेत तर एकदा शस्त्रकर्म केल्यानंतर तुम्ही जवळच्या वैद्याला भेटा आणि नंतर आयुर्वेदीय निदान करून त्याच्यानुसार ट्रीटमेंट घ्या. तुम्ही वारंवार नुसतं कोणती तरी एखादी ठराविक कंपनीची गोळी घेताय हे बरोबर नाही आहे. ज्या कोणत्या कारणातून ते उत्पन्न झालेलं आहे हे बघणं गरजेचं आहे. तरी सुद्धा लोहशिलाजीयुक्त चंद्रप्रभा किंवा वरुणादी काढा म्हणून औषध जे आहे ते आपण सोन्याची अंगठी जशी परिधान करतो तशी वंगाची किंवा लोखंडाची अंगठी जी आहे ती परिधान करणं, पोटामध्ये लोहभस्म जे आहे ते घेणं, अशा विविध पद्धतीच्या ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये उपलब्ध आहेत आणि त्या केल्या गेल्या की मूतखडे वारंवार उत्पन्न होण्याची प्रक्रिया कमी होते. ज्यांना अनुवंशिकता आहे अशा लोकांसाठी सुद्धा आयुर्वेद प्रयत्न करू शकतो. त्याची विविध ट्रीटमेंट जी असते त्यामध्ये बस्ती ट्रीटमेंट जी आहे ती करणं खूप गरजेचं असतं. पक्वाशयवात नावाचा जो आजार आहे त्याच्यात आश्मरी हे लक्षण म्हणून आलेलं आहे आणि त्यासाठी बस्तीच चिकित्सा करायला लागते, बाकी कोणत्या ट्रीटमेंटचा उपयोग होत नाही. येस, जरूर. आपण ह्या अनुषंगाने ही चर्चा अशीच चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. वैद्यराज श्री समीर गोविंद जबनगनी यांच्याबरोबर आपली चर्चा सुरू आहे, ती खास करून किडनीच्या आजारांवरती. आज किडनीच्या आजारांवरती विश्वामृत चिकित्सालय प्रभावी उपचार देत आहे. आपण त्यांच्या संपर्कासाठी नंबर बघत आहात, ते जरूर टिपून घ्या. जर का आपल्याला किडनी फेल्युअर किंवा किडनी स्टोन्स म्हणजेच मुतखडे, प्रोस्टेट सारख्या आजारांविषयी, त्याचप्रमाणे युरिन इन्फेक्शन्स किंवा मूत्रमार्गातून होणारा रक्तस्राव ह्याविषयी जर का अधिक उपचारांविषयी माहिती हवी असेल तर आपण जरूर पुढील नंबरवरती फोन करू शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, आपण आता किडनी फेल्युअरवरती मार्गदर्शन केलं तर आम्हाला, त्याचप्रमाणे मुतखड्यांवरती सुद्धा किंवा किडनी स्टोन्सवरती. याच अनुषंगाने कॉमनली आढळणारा आजार आहे तो म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीची वाढ, जी खास करून पुरुषांमध्ये आपल्याला आढळते आणि त्यामुळे लघवीला जाताना त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रोस्टेटचा कॅन्सर किंवा किडनी ब्लॅडरचे कॅन्सरही दिसतात. ह्या अनुषंगाने आम्हाला काय सांगता येईल? कसं होतं, व्यवहारामध्ये हा आता पुरुषांनाच घडणारा आजार आहे, कारण प्रोस्टेट ही फक्त पुरुषालाच असते. जरायुजी मूत्रकृष्ठ असं एक सूत्र आहे. म्हातारपण आलं की लघवीला त्रास होणं, ड्रिबलिंग मिच्युरेशन होणं, अशा पद्धतीचा त्रास व्हायला लागतो. लघवी करून झाल्यानंतर सुद्धा थेंब थेंब लघवी पडत राहते. त्यात जर काळा खूप असतील आणि फ्रिक्वेन्सी ऑफ युरिन जर खूप असेल तर बऱ्याच वेळेला प्रोस्टेटचा किंवा ब्लॅडरचा कॅन्सर असण्याची शक्यता असते. मग त्याच्यामध्ये लाल रंगाचं लघवी होणं वगैरे असंही होऊ शकतं. पण महत्त्वाचा भाग असा आहे की हे सगळं आपानवायूच्या क्षेत्रात येणाऱ्या या गोष्टी आहेत. शुक्रार्थ शकरून मूत्रो गर्भ निष्क्रमण क्रिया असं आपानाचं काम सांगितलेलं आहे. मासिक रजस्राव जो आहे, शुक्र बाहेर पडण्याची जी प्रक्रिया आहे,
गर्भ बाहेर पडण्याची प्रक्रिया जी आहे, अपानवायू बाहेर पडण्याची प्रक्रिया आहे किंवा विष्ठा बाहेर पडण्याची प्रक्रिया आहे, ही सगळी अपानाच्या क्षेत्रात येते. त्यामुळे प्रोस्टेटचा कॅन्सर झाल्यानंतर आपल्याला वैद्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. बऱ्याच वेळा त्याच्यासाठी फक्त प्रोस्टेट एनलार्जमेंट बिनाईन झालेली आहे तर आपण चंद्रप्रभावटी वापरतो, वरुणादी काढा वापरतो, बंगशील सारखी काही औषध वापरतो, पण एवढं करून पुरत नाही. गुदमार्गामध्ये जर त्या प्रोस्टेटचा पोस्टीरियर लोब किंवा मागची जर गाठ जी आहे ती वाढलेली असेल तर मग त्याला आरशासारखी ट्रीटमेंट किंवा मूळव्याधीसारखी ट्रीटमेंट द्यायला लागते. त्यामुळे चांगला वैद्य जो आहे, जो गुरु शिष्य परंपरेने शिकलेला आहे, तो प्रोस्टेटसाठी मूळव्याधीतली औषधं वापरतो. आणि एक ठराविक पद्धतीचं स्नेह वापरण्याची पद्धत आहे. म्हणजे समजा प्रोस्टेटसाठी आपण पिप्पल्याधिकृत किंवा तेल नावाचं एक औषध आहे, ते जेवणाच्या आधी जर समजा 30 ml घेतलं आणि जेवल्यानंतर साधारण 1.5 तासांनी 30 ml घेतलं तर ही प्रोस्टेटची वाढ जी आहे ती 15 ते 20 दिवसात कमी करता येते. आणि त्याचा जर गुदबस्ती घेतला गेला तर प्रोस्टेटच्या कॅन्सरसाठी, ब्लॅडरच्या कॅन्सरसाठी, न्यूरोजेनिक ब्लॅडर ज्याला म्हणतात, पोट दाबून ज्यांना लघवी काढायला लागते किंवा कॅथेटरायझेशन करायला लागतं, ह्या लोकांसाठी याचा अप्रतिम फायदा होतो. त्यामुळे आधुनिक शास्त्राची तुमची निदानं काही असू दे, तुम्ही वैद्याकडे जा जवळच्या आणि आयुर्वेदीय त्याचं निदान काय हे पहा. आणि असं केल्यानंतर शास्त्र बदललं की त्याची लिमिटेशन्स बदलतात, त्याचे परिणाम आणि साध्यासाध्यत्व बदलतं आणि मग तुम्हाला यश चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. फक्त एकाच पॅथीच्या मागे लागायचं असं तुम्ही करू नका. वेगवेगळ्या पॅथीज आहेत त्याचा वापर तुम्ही करून घ्या आणि मग तुमच्या लक्षात येईल की एखादा आजार आपण जेवढा भयानक समजतो तेवढा तो असत नाही. येस, मला वाटतं एक मोलाचा सल्ला वैद्यराजाने आपल्याला दिला की आपण जरूर आयुर्वेदाचा आणि खास करून विश्वामृत उपचारांचा आपल्या आजारांमध्ये वापर करा. आपल्याला जरूर किडनी फेल्युअर पासून मुक्ती मिळू शकेल. आणि केवळ किडनी फेल्युअर्स नव्हे तर मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन, प्रोस्टेटचे आजार किंवा इतरही जे मूत्रमार्गाचे आजार आहेत त्यांच्यापासून आपल्याला मुक्ती मिळू शकेल. आपण संपर्कासाठी नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या आणि या ठिकाणी आपण जरूर फोन करू शकता. विश्वामृत चिकित्सालय आता पुणे आणि मुंबई या ठिकाणी उपलब्ध आहे आणि श्रीविश्वामृत@gmail.com या ठिकाणी आपण पत्रव्यवहारही करू शकता. वैद्य